नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. गायत्री ब्लाऊज ट्रेंड या चॅनलवर सर्व मैत्रिणींचं माझं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजच्या खूप साऱ्या स्टेप आपण एकाच व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत की तुमचा ब्लाऊज स्टिचिंग करता वेळेस कुठे चुकतो, काय मिस्टेक होते. तर बघा, मी पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग केलेलं आहे, पण आपल्याला आता शोल्डर स्टिचिंग करायचं आहे आणि शोल्डर स्टिचिंग करायची आपण नवीन टिप फॉलो करणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण काय करतो, अस्तरचा कापड सरळ ठेवून आपण शोल्डर जोडतो, तर ती पद्धत आपल्याला यावेळेस वापरायची नाही. ब्लाऊज आपण जसा वेअर करतो सरळ पद्धतीने, तशाच टिप दाखवल्या पद्धतीने सरळ बाजूकून आपल्याला शोल्डर टिप टाकून घ्यायची आहे आणि ती कमी प्रमाणात, म्हणजे पाऊण इंचाला कमीसुद्धा एकदम वरच्या साईडने आपल्याला टिप टाकायची आहे. कारण ती जी टिप घेतलेली आहे ती आपल्याला फोल्ड करून आतल्या बाजूला टिप घ्यायची आहे. शोल्डर जोडता वेळेस एक महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. शोल्डर स्टिचिंग करता वेळेस जर आपल्याकडून चुका झाल्या तर शोल्डर आपला उतरतो आणि त्या चुका न होण्यासाठी आपल्याला ह्या बारीक गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. तर शोल्डर जोडता वेळेस आपल्याला अगोदर सरळ टिप घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण हे शोल्डरची टिप फोल्ड करणार आहोत साईडचा कापड कटिंग करून, त्यावेळेस काय करायचं आहे, शोल्डर न उतरण्यासाठी पुढे बघा, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या चुकणार नाहीत आणि ब्लाऊज परफेक्टमध्ये तुम्ही शिवसाल. गळ्याच्या साईडने पाऊण इंच आपल्याला ठेवायचं आहे आणि आर्महोलच्या साईडने म्हणजे मोंढ्याच्या साईडने फक्त अर्धा इंच ठेवायचं आहे. आपल्याला गळ्याच्या साईडने क्रॉसमध्ये टिप घ्यायची आहे, म्हणजे आपला शोल्डर अजिबात उतरणार नाही आणि गळा आपला बरोबर परफेक्ट आपल्या ब्लाऊज फिटिंगमध्ये बसेल आणि कस्टमरच्या कंप्लेंट येणार नाहीत आणि तुमची ब्लाऊज फिनिशिंगमध्ये बसतील. तुम्ही बघू शकता शोल्डरची टिप मी टाकलेली आहे, फिनिशिंग तुम्ही बघू शकता परफेक्ट आलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. समोर मी तुम्हाला ब्लाऊजला परफेक्ट पायपिंग कसा करायचा जेणेकरून तुमचा शोल्डर उतरणार नाही, तर पायपिंगसुद्धा मी पूर्ण सांगणार आहे आणि एक एक स्टेप मी समजून सांगणार आहे. बघा मैत्रिणींनो, दोन्हीही साईडचा मी शोल्डर टिप टाकून घेतलेला आहे आणि शोल्डरला फिनिशिंगसुद्धा आलेली आहे. ही झाली आपली पहिली स्टेप. आता आपण ब्लाऊजला तयार झालेल्या ब्लाऊजला आपण बाही जोडून घेणार आहोत, जे की नवीन शिकणाऱ्यांसाठी या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ज्या कोणी ताई नव्याने सुरुवात करत आहेत आणि ब्लाऊज शिकत आहेत त्या ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण आणि स्किप न करता जर बघितला तर तुमच्या खरंच खूप साऱ्या अडचणी दूर होतील. तर बघा, स्लीव्ज जोडता वेळेस काय करायचं आहे, पूर्ण तयार झालेली स्लीव्ज आपण आर्महोलला जोडून घ्यायची आहे. जोडून घेतल्यावर काय होते की कोणत्या साईडने आपला कापड जर कमी जास्त होत असेल तर त्या अंदाजाने आपण स्लीव्ज जोडणार आहोत. तर स्लीव्ज जोडून घ्यायची आहे आणि परफेक्ट पाऊण इंचावर टिप टाकून घ्यायची आहे. तर याच पद्धतीने आपली स्लीव्ह स्टिचिंग झालेली आहे. पूर्ण स्लीव्ज मी तुमच्यासमोरच जोडलेली आहे. फिनिशिंगसुद्धा परफेक्ट आलेली आहे. तर या बाहीची कटिंग मी कशी केलेली आहे तर व्हिडिओ अपलोड आहे, चॅनलवर व्हिजिट करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आपल्या चॅनलवर ब्लाऊज कटिंग, फोर्टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, स्लीव्ज डिझाईन, गळ्याचे डिझाईन खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल आणि ब्लाऊजमध्ये काही तुम्हाला अडचण येत असतील तर माझ्या सर्व मैत्रिणींनी मला कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला कुठे अडचण येते मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी अगदी सहज तुम्हाला तुमच्या कमेंटचा रिप्लाय नक्कीच देईल. तर बघा, दोन्ही साईडच्या मी स्लीव्ज जोडून घेतलेले आहेत. तर आता बारी आहे आपली परफेक्ट ब्लाऊजला पायपिंग कसा करायचा, अगदी गोठासारखा पायपिंग आपल्याला करायचा आहे. आणि बघा मैत्रिणींनो, पायपिंग म्हणजे कशी गोष्ट आहे की पायपिंग जर बरोबर आला नाही तर ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंगसुद्धा चुकतो आणि शोल्डरसुद्धा उतरते. तर ती चूक आपली न होण्यासाठी आपल्याला पायपिंग कसा घ्यायचा आहे, तर पायपिंग घेता वेळेस नेहमी तिरकस पट्ट्या कटिंग करायच्या आहेत आणि तिरकस पट्ट्या कटिंग केलेल्या त्या जोडायच्या कशा, स्टिचिंग कशा करायच्यात, पट्टी जोडून व्यवस्थित पायपिंग कसा घ्यायचा, ह्या पूर्ण स्टेप मी तुम्हाला समोर सांगणार आहेत. तर अजिबात व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी 10 मिनिटामध्ये तुम्ही पूर्ण ब्लाऊजच्या स्टेप तुम्ही बघणार आहेत, शिकणार आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, आता कटिंग केलेल्या पट्ट्या आपण स्टिचिंग कशा करायच्या आहेत, त्रिकोणी आकाराच्याच स्टिचिंग करणार आहोत. तर पुढच्या स्टेप फॉलो करा. तर बघा, मी कटिंग केलेल्या पट्ट्या आता काय करणार आहे, त्याला त्रिकोणमध्ये कटिंग करणार आहे. आपण कटिंग केलेल्या पट्टीचे जे कोन दिसत आहेत, जे की मी दाखवत आहे, खाली मशीनवरल्या पट्टीवर जी वरची पट्टी ठेवत आहे आणि कोणाला कोण दाखवत आहेत ते तसे न जोडता आपल्याला काय करायचं आहे, एका पट्टीचा कोन एका साईडले आणि दुसऱ्या पट्टीचा कोन दुसऱ्या साईडले ठेवून आपल्याला टिप टाकायची आहे दाखवल्याप्रमाणे. आणि पूर्ण पायपिंगला लागणाऱ्या पट्ट्या आपल्याला अशाच जोडून घ्यायच्या आहेत.
बघू शकता तुम्ही पूर्ण एकामागे एक पट्ट्या आपल्याला जेवढ्या पायपिंगला पट्ट्या लागणार आहेत आपल्याला तेवढ्या टोकाकडे टोक न ठेवता एका पट्टीचे टोक समोर आणि दुसऱ्या पट्टीचे टोक इकडल्या साईडने आपल्याला ठेवायचे आहेत. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, तयार झालेली पट्टी आपल्याला काय करायचं आहे, वन साईड हाफ इंच फोल्ड करायची आहे आणि पूर्ण पट्टीवर आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे मी जशी की पट्टीवर टिप टाकत आहे त्याच पद्धतीने आपल्याला टिप टाकायची आहे. आणि टिप टाकता वेळेस कपडा मागं पुढं होऊ द्यायचा नाही, एकसारखा आणि समान टिप घ्यायची आहे. फिनिशिंगसुद्धा जपायची आहे पट्टीची. परफेक्ट पट्टी जर आपली तयार झाली तर पायपिंगसुद्धा परफेक्टच येतो, पायपिंगसुद्धा तुमचा चुकणार नाही. तर छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर ब्लाऊजची फिनिशिंग आपली कायम राहते. पट्टी आपली तयार आहे. आता काय करायचं आहे तर काचपट्टीकडून आपल्याला पट्टी जोडायची आहे. तर काचपट्टीकडून आपल्याला पट्टी जोडता वेळेस हाफ इंच समोरच्या साईडने फोल्ड करायची आहे. हाफ इंच पट्टीच्या समोरच्या साईडने हाफ इंच पट्टी फोल्ड करून आपल्याला काचपट्टीच्या कडून आपल्याला टोकावर ठेवून घ्यायची आहे आणि टिप टाकता वेळेस आपली टिप सरळच येऊ द्यायची आहे. म्हणजे पूर्ण ब्लाऊजची पट्टी जोडेपर्यंत आपल्याला जे शिलाईचं अंतर आहे ते एकसारखंच घ्यायचं आहे. पट्टीच्या समोरचं जे शिलाईचं अंतर उरत आहे, पट्टी जोडता वेळेस आपल्याला गळ्यावर आपल्याला समान अंतरावरच आपल्याला पट्टी जोडायची आहे. शिलाई आपली तिरपी होऊ द्यायची नाही, सरळ टिपवरच टिप टाकायची आहे. बघा दाखवल्याप्रमाणे ही जी शिलाईचं अंतर दिसत आहे ते अशाच पद्धतीने आपल्याला आता ही गळ्यावर तयार केलेली पट्टी पूर्ण साईडनं आपल्याला जोडून घ्यायची आहे. पट्टी जोडून झालेली आहे. आता महत्त्वाची स्टेप बघा, आपल्याला आता तयार केलेल्या पट्टीचा पायपिंग कसा करायचा आहे, तर जे आपण पट्टी जोडल्याच्या नंतर साईडचा उरलेला कापड असतो तो आपल्याला या पट्टीमध्ये गोल करायचा आहे आणि तो आपल्याला या पट्टीमध्ये गोल करायचा आहे, जो की मी तुम्हाला बोटाने दाखवत आहे. तो कापड आपल्याला या जोडलेल्या पट्टीमध्ये ॲटोमॅटिक गोल होतो. तुम्ही जर तिरप्या पट्टीने पायपिंग कटिंग केला तर तो गोल करायची गरज पडत नाही. तो आपण जशी जशी टिप टाकत चालणार आहोत तसा तसा तो ॲटोमॅटिक गोल होणार आहे. तर चला आता तुम्हाला मी या ब्लाऊजवर पायपिंगवर टिप टाकून दाखवणार आहे की हा परफेक्ट पायपिंग कसा तयार होतो. जसा की मी तुम्हाला आता हाताने दाखवला तसाच तो टिप टाकल्यावर सुद्धा तयार होतो. तुम्ही तिरप्या पट्टीचा पायपिंग मी दाखवल्या पद्धतीनेच तयार करून बघा. स्टिचिंगच्या वेळेस तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल, काही अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईकसुद्धा करा आणि कमेंटमध्ये तुमच्या अडचणी नक्की विचारा. बघा मैत्रिणींनो, ब्लाऊजला पायपिंग किती सुंदर आलेला आहे, खूप छान फिनिशिंगसुद्धा आलेली आहे आणि आपला पायपिंग जाड बारीकसुद्धा झालेला नाही आणि एकदम सरळ पद्धतीने सरळ स्टिपा आलेल्या आहेत. पायपिंगचा गोटसुद्धा खूप छान आलेला आहे. तुम्हीसुद्धा असाच पायपिंग करू शकता. फक्त एक एक स्टेप फॉलो करा आणि व्हिडिओ स्किप न करता जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुम्हाला पूर्ण स्टेप समजतील आणि काही अडचण आल्यास तर मी तर आहेच कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर द्यायला.